Good morning, student. I am Mr. Vikas Avraran Singh from Krishna Mahavidyalay, Vetri Budruk, Department of Chemistry. Today I will deliver ninth lecture on the topic halogen derivatives. In this topic, I will discuss first mechanism of nucleophilic substitution reaction, that is SN1 reaction. Before that, I will discuss or I will take quick revision of lecture number 8. In this topic, I will discuss chemical properties. एक प्रॉपर्टी आपण त्याचे रिव्हिजन करू आणि पुढे जाऊ. In this lecture, I will discuss chemical properties. That is, लास्ट प्रॉपर्टी आपण जाता जाता बघितली होती. ती म्हणजे होती ऍक्शन ऑफ सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. मग यामध्ये काय करतोय आपण, तर अल्किल हलाइड हीट करते. कशाबरोबर हीट करते, तर सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड बरोबर हीट करते. मग काय मिळते आपल्याला बघा, आठवतंय का, इस्टर्स आपण तयार करतो. इथर सुद्धा आपण प्रिपेअर केले. इथर कसे प्रिपेअर केले, तर विल्यमसन सिंथेसिसनं आपण प्रिपेअर केलं. म्हणजे अल्कोहोलिक सोडियम अल्कॉक्साइड आणि अल्किल हलाइडची ट्रीटमेंट केली, इथर प्रिपेअर केलं. इथं आपण इस्टर प्रिपेअर करतोय. कसे प्रिपेअर करतोय, तर सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिडची अल्किल हलाइड वरती आपण ऍक्शन केली, इस्टर्स आपल्याला तयार होतात. बघा, साधं एक्झाम्पल आपण बघितलं होतं. जाता जाता मिथिल ऍसिटेट प्रिपेअर केलं होतं. तसंच आहे इथं, व्हेन अन अल्किल हलाइड आर हीटेड विथ सिल्वर सॉल्ट ऑफ ऍसिड, इस्टर इज ऑब्टेन्ड. जनरल रिॲक्शन आपण बघितली होती. RCOOAG, दॅट इज RCO हा कार्बोक्सिलिक ग्रुप आहे. H लिहिला की कार्बोक्सिलिक ऍसिड, इथं AG लिहिले म्हणून सिल्वर सॉल्ट झालेला आहे कार्बोक्सिलिक ऍसिडचा. एवढाच फरक आहे. सिल्वर सॉल्ट म्हणजे H ऍसिड मधलं H आपण रिप्लेस केलं Ag न, सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड झाला. तो आपण हीट करतोय अल्किल हलाइड बरोबर. त्यामुळं Ag आणि हलाइड मधला हलाइड ग्रुप म्हणजे अल्किल हलाइड मधला हलाइड ग्रुप कंबाईन होऊन आपल्याला Ag हलाइड तयार होते, सिल्वर हलाइड. जो अल्किल ग्रुप आहे तो तिथे रिप्लेस होतोय आणि त्यामुळे जे कंपाऊंड तयार झाले, दॅट कंपाऊंड कॉल्ड इस्टर. बघा, इथे सॅम्पल जनरल रिॲक्शन आपण लिहिलेली आहे. RCOOAG किंवा RC डबल बॉन्ड OAG लिहिले तरी चालते, प्लस XR लिहिले म्हणजे कळण्यासाठी. हा अल्किल हलाइड आहे, रिप्रेझेंटेड बाय RX. हा AgX तयार झाला अल्किल हलाइड. हा R इथे AG ला सबस्टिट्यूट करतोय, रिप्लेस करतोय, म्हणजे कंपाऊंड तयार होते, दॅट इज RC डबल बॉन्ड OR किंवा RCOOR. कशा पद्धतीने रिप्रेझेंट करू शकताय, दॅट कंपाऊंड कॉल्ड अँड इस्टर. त्याला काय म्हणतो आपण इथं, इस्टर म्हणते. एक्झाम्पल बघितलं होतं जाता. व्हेन अल्कोहोलिक सिल्वर ऍसिटेट हीटेड विथ मिथिल क्लोराइड, इट गिव्स मिथिल ऍसिटेट. एक्झाम्पल, R ची किंमत फक्त आपण तिथे लिहिलेली आहे CH3. हलाइड वापरले मिथिल क्लोराइड, मग R ची किंमत CH3च आहे आणि X ची किंमत फक्त Cl आहे. म्हणजे CH3 C डबल बॉन्ड OOAG किंवा CH3 COOAG लिहिले तर चालेल, प्लस CH3Cl. काय मिळणार आहे, CH3 COOCH3, दॅट इज मिथिल ऍसिटेट प्लस सिल्वर क्लोराइड. हे आपण ही रिॲक्शन आपण लेक्चर नंबर 8 मध्ये आपण जाता जाता बघितली होती. त्याचंच आपण इथे रिव्हिजन घेतलंय. जाता जाता अजून एक आपण पॉईंट बघितला होता, तो म्हणजे होता मेकॅनिझम ऑफ SN रिॲक्शन. जे 2 मेकॅनिझम्स आपल्याला बघायचे आहेत. 2 मेकॅनिझम्स इथं आहेत. एक म्हणजे SN1 आणि एक म्हणजे SN2. त्याच्या अगोदर मेकॅनिझम हा शब्द सर्वात महत्वाचा आहे. मग मेकॅनिझम म्हणजे काय, तर मेकॅनिझम म्हणजे काय बघितलंय आपण, तर इट इज अ स्टेप बाय स्टेप डिस्क्रिप्शन ऑफ एक्झॅक्टली हाऊ द रिॲक्टंट आर ट्रान्सफॉर्म्ड इनटू प्रॉडक्ट इन ॲज मच डिटेल्स ॲज पॉसिबल. म्हणजे इथं आपल्याला रिॲक्टंटचं ट्रान्सफॉर्मेशन प्रॉडक्टमध्ये होत असताना ज्या स्टेप घडणार आहेत त्या स्टेपचं डिस्क्रिप्शन ज्या ठिकाणी आपण देतो ते देण्याची पद्धत म्हणजेच त्याला आपण मेकॅनिझम म्हणतो.
काय केलंय, मेकॅनिझम म्हणजे स्टेप बाय स्टेप डिस्क्रिप्शन देतोय ऑफ एक्झॅक्टली कशाचं, हाऊ द रिॲक्टंट ट्रान्सफॉर्म्ड इनटू प्रॉडक्ट. आणि ते आपल्याला डिटेल्समध्ये द्यायचं, जेवढ्या पॉसिबल्स डिटेल्स असतील तेवढं, त्याच्यापेक्षा जास्त आपण देऊ शकत नाही. दॅट इज कॉल्ड ॲज मेकॅनिझम. मग आता रिॲक्शनमध्ये जर बघितलं आपण तर ॲटम और ग्रुप ऑफ ॲटम्स ऑफ द रिॲक्टंट हे रिप्लेस होणार आहेत. कशाने रिप्लेस होणार आहेत, समजा अट्रॅक्टिंग न्यूक्लियोफाईलनं जर रिप्लेस होत असतील तर त्या मेकॅनिझमला काय म्हणायचं आहे, तर दॅट इज कॉल्ड ॲज न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. बघा काय म्हटलं आपण, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे काय, रिॲक्शन्स आहेत की ज्या रिॲक्शनमध्ये काय होत आहे, इन विच an atom or group of atoms in the reactant replaced by attracting nucleophile called as nucleophilic reactions. मग या दोन प्रकारचे मेकॅनिझम्स आपण बघणार आहे. तर एक पहिला आज एक्झाम्पल आहे ते म्हणजे आपलं SN1 रिॲक्शन आहे. आता SN1 म्हटलं की काय आहे, तर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन युनिमॉलिक्युलर रिॲक्शन. ह्याचं एक्झाम्पल आपल्याकडे आहे, दॅट इज अल्कलाइन हायड्रॉलिसिस ऑफ टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड्स. म्हणजे टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड क्लोराइड आयोडाइड कुठलंही घ्या, त्याचं जर अल्कलाइन हायड्रॉलिसिस होत असेल तर लक्षात ठेवायचं ते मेकॅनिझम कुठल्या कॅटेगरीमधलं आहे, इट इज कॉल्ड ॲज SN1. कुठलं आहे, SN1. SN1 म्हणजे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन युनिमॉलिक्युलर रिॲक्शन, त्याचं ते मेकॅनिझम. एक्झाम्पल आपण इथं घेतोय, टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड ऑन हायड्रॉलिसिस विथ ॲक्वियस अल्कली. अल्कलाइन हायड्रॉलिसिस म्हणजे ॲक्वियस अल्कली आपण वापरले. मग NaOH वापरा किंवा KOH वापरा, काय मिळणार आहे, इट गिव्स ब्युटिल अल्कोहोल, दॅट इज टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. आता टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड म्हणजे टर्शरी कार्बनला ब्रोमिन ग्रुप अटॅच असणार आहे म्हणून त्याला आपण टर्शरी ग्रुप म्हणतोय. मग आता एक्झाम्पल बघितलं आपण, CH3 CH3 CH3, CH3 CH3 CH3, Br हा कार्बन टर्शरी कार्बन आहे म्हणून आपण टर्शरी ब्युटिल म्हणतोय. का, 4 कार्बन आहेत म्हणजे ब्युटिल ग्रुप. हा टर्शरी कार्बन, का टर्शरी कार्बन आहे, तर कार्बन हा किती कार्बनला अटॅच झालेला आहे, एकूण 3 कार्बनला अटॅच आहे. अँड देर इज नो हायड्रोजन ॲटम ऑन दिस कार्बन, हेन्स इट इज कॉल्ड एज टर्शरी कार्बन. हे ब्युटिल ग्रुप आहे ब्युटिल आणि ब्रोमिन आहे म्हणून ब्रोमाइड. ॲक्वियस KOH गिव्स CH3C CH3 CH3OH प्लस KBr. हे बॉन्ड यालाच आहेत बरं का, हे आपल्या ॲपला ते हे मॅच करत नाही त्यामध्ये थोडंसं पुढं गेलेलं आहे, म्हणाले तो पुढं दिलेलं आहे, ॲक्च्युली ते इथंच आहे, हेही लक्षात ठेवा. म्हणजे टर्शरी ब्युटिल अल्कोहोल प्लस KBr तयार झाला. नेक्स्ट कायनेटिक एक्सप्रेशन. मग हे करत असताना आपण स्टेप बाय स्टेप डिस्क्रिप्शन घेणार आहोत. पहिली स्टेप घेणार कायनेटिक एक्सप्रेशन, दुसऱ्या स्टेपमध्ये आपण मेकॅनिझम बघणार, तिसऱ्या स्टेपमध्ये एनर्जी प्रोफाईल डायग्राम बघणार आणि त्या एनर्जी प्रोफाईल डायग्रामचा डिस्क्रिप्शन द्यायचं आहे. एवढे पॉईंट आपण या मेकॅनिझममध्ये कव्हर केले, त्याला किती मार्क्स आहेत मित्रांनो, 4 मार्क्स आहेत. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातोय, आताच्या कालच्याच एक्झाममध्ये याला 2 मार्काचा प्रश्न विचारला होता, फक्त त्याच्यामध्ये मेकॅनिझम्स विचारलं होतं. जर पूर्ण विचारलं, एक्सप्लेन इन ब्रीफ मेकॅनिझम ऑफ अल्कलाइन हायड्रॉलिसिस ऑफ टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड किंवा एक्सप्लेन SN1 रिॲक्शन, असेही प्रश्न तुम्हाला विचारले तर हे एवढे पॉईंट आपल्याला लिहायचे. जो पॉईंट विचारला जाईल तेवढाच लिहायचा. याला मार्क्स किती आहेत परीक्षेमध्ये, आर्टिकलला 4 मार्क्स आहेत. 4 मार्कासाठी तुम्ही काय काय लिहिणार, आता आपण बघितलेलं एक्झाम्पल, ती रिॲक्शन लिहायची आहे, कायनेटिक एक्सप्रेशन एक लिहायचं आहे, मेकॅनिझम, आता SN1 मध्ये 2 स्टेपचं मेकॅनिझम आहे आपल्याला ते लिहायचे आहेत, एनर्जी प्रोफाईल डायग्राम लिहायचे आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन एक 3 पॉईंटमध्ये अपेक्षित आहे. एवढं लिहिलं की त्याला 4 पैकी 4 मार्क्स आहेत. म्हणजे परीक्षेमध्ये किती वेटेजला हा आर्टिकल विचारलं जातं हे इथे विसरता कामा नये मित्रांनो. त्यामुळे एवढे पॉईंट आपल्याला बाय हार्ट करणं गरजेचं आहे. 2 मेकॅनिझममध्ये हेच पॉईंट आपण रिपीट करणार आहे, फक्त मग एक्झाम्पल्स बदलतील, मॅटर बदलेल, पण हेडिंग तेच राहणार आहे, दॅट इज कायनेटिक एक्सप्रेशन. मग आता कायनेटिक एक्सप्रेशन रेट बघायचं आपल्याला. द रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स अपॉन, कशावरती असतोय या रिॲक्शनचा रेट बघा, द रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट. सबस्ट्रेट कुठला आहे, दॅट इज टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड, बट
इट इज इंडिपेंडंट ऑफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ अल्कली. आता आपण मगाशी मेकॅनिझम बघितलं, टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड प्लस ॲक्वेस KOH. KOH आपलं काय अल्कली आहे. ह्या रिॲक्शनचं मेकॅनिझम कॉन्सन्ट्रेशन ऑफ अल्कली KOH असेल NaOH असेल याच्या कॉन्सन्ट्रेशनवरती या रिॲक्शनचा जो कायनेटिक मधला जो रेट आहे तो काय आहे, इंडिपेंडंट आहे. मग कशावरती डिपेंड आहे रेट? द रेट ऑफ द रिॲक्शन डिपेंड्स ओनली ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट दॅट इज टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड. ह्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं रेट ऑफ रिॲक्शन कमी होणार, याचं वाढलं की रेट ऑफ रिॲक्शन वाढणार. कारण कायनेटिक्समध्ये पहिला फॅक्टर तुम्ही बघितलेला आहे रेटवरती अफेक्ट करणारा पहिला फॅक्टर आहे तो म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीजेस रेट ऑफ रिॲक्शन गोज ऑन इन्क्रीजिंग, कॉन्सन्ट्रेशन डिक्रीजेस रेट ऑफ रिॲक्शन डिक्रीजेस. म्हणून सांगतात गरम गरम अन्न खावा. का हो गरम गरम अन्न खायचं आहे? तर जेवढं गरम आपण खाऊ तेवढं फास्ट त्याचं पचन होणार आहे, म्हणजे रेट पचनाचं तिथं वाढणार आहे. म्हणून नेहमी ताजं अन्न खायचं, गरम गरम खायचं, हे लक्षात ठेवा. हा आपल्या जीवनाशी रिलेटेड प्रश्न आहे. मग कायनेटिक एक्सपेरिमेंट काय लिहिलं आपण? द रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट दॅट इज टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड अँड इंडिपेंडंट ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ अल्कली. वी हॅव टू एक्सप्लेस दॅट. That is rate is proportional to concentration of substrate that is CH3 thrice CBr. हे सगळं घेतलेलं आहे. Rate is directly proportional to concentration of this only one reactant. म्हणून rate is equal to proportionality sign नको आहे, is equal to sign, that is neglect that. You have to add constant that is called as specific rate constant, then concentration of tertiary butyl bromide. आता यामध्ये आपल्याला एकच दिसलंय, as the rate of reaction depends only on the concentration of tertiary butyl bromide, the reaction is unimolecular, that is first order reaction. याला फर्स्ट ऑर्डरच का म्हणतोय, युनिमॉलिक्युलर का म्हणतोय? का आलं? कारण इथं रेट आपण फक्त कॉन्सन्ट्रेशन कशाचं घेतलेलं आहे, सबस्ट्रेटवरतीच डिपेंड आहे. रिॲक्शनचा रेट इंडिपेंडंट आहे कशावरती, कॉन्सन्ट्रेशन ऑफ अल्कलीवरती. म्हणून इथं अल्कली आलेलं नाही. जर अल्कलीचं मॉलिक्युल लिहिलं असतं तर ती बायोमॉलिक्युलर झाली असते. आहे का रेट डिपेंड? नाही. कशावरती डिपेंड आहे? फक्त या टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइडच्याच कॉन्सन्ट्रेशनवरती रिॲक्शनचा रेट डिपेंड आहे. म्हणून ही रिॲक्शनची ऑर्डर सुद्धा कसली आहे, फर्स्ट ऑर्डर आहे, किंवा त्यालाच आपण काय म्हणतोय, युनिमॉलिक्युलर रिॲक्शन म्हणते. म्हणजे एवढं लिहिलं की त्याला 1 मार्क आहे. कळालं का? काय रेट कसा डिपेंड आला तो? हा रेट कसा काढायचा हे केमिकल कायनेटिक्समध्ये एक्सप्लेनेशन तुम्ही बघणार आहे. तर फक्त लक्षात ठेवा, रेट डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ substrate that is tertiary butyl bromide and independent on concentration of alkali. एवढे इथे लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट बघूया आता, मेकॅनिझम. आता याच्यामध्ये इट इज अ 2 स्टेप रिॲक्शन. ही जी रिॲक्शन आपण एका स्टेपमध्ये आता वर लिहिली, ॲक्च्युली ही 2 स्टेपमध्ये रिॲक्शन होत असते. मेकॅनिझमचा अर्थ आपण बघितला. का बघितला? स्टेप बाय स्टेप डिस्क्रिप्शन घेते of exactly how the reactant are transformed into product in as much details as possible. म्हणजे इथे 2 स्टेप आपल्याला बघायचे आहेत. पहिली स्टेप आहे दॅट इज फॉर्मेशन ऑफ कार्बोनियम आयन. आता पहिल्या स्टेपमध्ये काय होत आहे, कार्बोनियम आयन तयार होते. आता कार्बोनियम आयन कसं तयार होते, तर जे आपलं ॲक्वेस सोल्युशन आहे त्या ॲक्वेस सोल्युशन मधला जो CBr बॉन्ड आहे, हा CBr बॉन्ड स्लोली काय होतोय, आयोनाइज होतोय टू गिव्ह ब्रोमाइड आयन अँड टर्शियरी ब्युटिल कार्बोनियम आयन. म्हणजे फॉर्मेशन ऑफ कार्बोनियम आयन ही स्लोएस्ट स्टेप आहे अँड हेन्स इट इज अ रेट डिटर्मिनिंग स्टेप. म्हणजे ॲक्च्युली काय होणार आहे, कार्बोनियम आयन म्हणजे पॉझिटिव्ह रॅडिकल तयार होणार. मग कसा होणार आहे, तर ॲक्वेस सोल्युशनमध्ये हा CBr बॉन्ड स्लोली आयोनाइज होते टू गिव्ह ब्रोमाइड आयन Br- आयन अँड टर्शियरी ब्युटिल कार्बोनियम आयन, म्हणजे याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असणार. दॅट इज कॉल्ड एज कार्बोनियम आयन. द फॉर्मेशन ऑफ कार्बोनियम आयन ही जी स्टेप आहे ही कसली आहे, आपली स्लोएस्ट स्टेप आहे. हेन्स इट इज रेट डिटर्मिनिंग स्टेप आहे. म्हणजे ॲक्च्युली रिॲक्शन बघा कशी आहे. आता इथेही वर एक बॉन्ड आपला वर गेला तो आपण इथे ड्रॉ करू शकतोय. ड्रॉ करून बघूया. यामध्ये आहे हा, इथं आपण ड्रॉ केला, हा इथे एक ड्रॉ केला, इथेही ड्रॉ केला, इथेही ड्रॉ केला.
हा बॉन्ड ॲक्च्युली वर गेला म्हणून, म्हणजे सी नाही तर म्हणाल इथे 4 बॉन्ड आहेत आणि इथे 3च बॉन्ड दिसत आहेत. बॉन्ड काय CH3 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 हा Br टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड. स्लो काय होणार आहे आयनाइज होणार इथं स्लोली, म्हणजे इथं काय आपली स्लो स्टेप आहे लक्षात ठेवा. इथं लिहूया आपण दॅट इज कॉल्ड ॲज स्लो स्टेप. ही स्लो स्टेप आहे. आता ह्यामध्ये आयनायझेशन होते आणि आपल्याला काय मिळते कार्बोनियम आयन तयार होते. म्हणजे ही कसली स्टेप झाली आपली स्लो स्टेप झाली. CH3C CH3 CH3 Br आणि इथं आपल्याला CH3C प्लस CH3 CH3 प्लस Br मायनस, इथं मायनस चार्ज आहे तर दिसत नसला तर इथं आपण वळलो डाट डाट. म्हणजे अशा पद्धतीनं काय तयार झालं आपलं टर्शरी ब्युटिल कार्बोनियम आयन तयार झाला. आणि हीच स्टेप कसली आहे आपली स्लोएस्ट स्टेप आहे. कशी तयार होते तर ॲक्वेस सोल्युशनमध्ये हा CBr बॉन्ड स्लोली आयनाइज होते आणि त्यामुळे काय होते ब्रोमाइड आयन अँड टर्शरी ब्युटिल कार्बोनियम आयन तयार झाला. ही पहिली स्टेप झाली. आता दुसऱ्या स्टेपमध्ये काय होते तर दुसऱ्या स्टेपमध्ये फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट आहे. आता प्रॉडक्ट कसा तयार होते, हा जो कार्बोनियम आयन प्रोड्यूस झालेला आहे हा पॉझिटिव्हली चार्जड आहे आणि हेन्स इट इज रॅपिडली अटॅक करतोय. काय करतोय तो रॅपिडली अटॅक करतोय. कशा करतोय आर अटॅच्ड फ्रॉम द सेम साइड और साइड अपोजिट टू दॅट ऑफ लिव्हिंग ग्रुप. म्हणजे Br ग्रुप आहे आपला लिव्हिंग ग्रुप आहे सोडून गेलाय तो. मग हा जो कार्बोनियम आयन तयार झालेला आहे या कार्बोनियम आयनवरती जो न्यूक्लियोफाइल आहे हा न्यूक्लियोफाइल OH मायनस हा सेम साइड Br साइडनं किंवा साइड अपोजिट टू दॅट ऑफ लिव्हिंग ग्रुप ह्या दोन्ही बाजूनं तो काय करतोय अटॅक करतोय. कोण अटॅक करते तर हा न्यूक्लियोफाइल अटॅक करतोय. काय करतोय तो न्यूक्लियोफाइल अटॅक करतोय. हा सर्वात महत्वाचा न्यूक्लियोफाइल OH मायनस अटॅच करतोय आणि त्यामुळे काय तयार होतं इथं आपलं इट गिव्स प्रॉडक्ट. कुठला प्रॉडक्ट मिळालाय दॅट इज टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. इथं टर्शरी ब्युटिल अल्कोहोल तयार झालं. ह्या 2 स्टेपमध्ये ही रिॲक्शन आपली घडत असते. मेकॅनिझम बघा, हा इथं आपला कार्बोनियम आयन C पॉझिटिव्ह चार्ज CH3 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 हा न्यूक्लियोफाइल OH मायनस सेम साइड म्हणजे इकडून आला बॅक साइड इकडून आला. ही फास्ट स्टेप होते आणि इथे मिळते CH3 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 OH. आता हे इथं आपण एकच दाखवले पण ॲक्च्युली दोन्ही साईडने अटॅक होते त्यामुळे आपल्याला इथे मिळते काय 50% इन्व्हर्जन ऑफ द कॉन्फिगरेशन अँड रिटेन्शन ऑफ द कॉन्फिगरेशन. हे 50% हा प्रोडक्ट हा 50% असा प्रोडक्ट मिळते. इन्व्हर्जन अँड रिटेन्शन. का इन्व्हर्जन अँड रिटेन्शन ऑफ द कॉन्फिगरेशन मिळते प्रोडक्टचं तर सेम साइड और बॅक साइड अटॅक आहे. हा सेम साइड अटॅक झाला तर आपल्याकडे हा प्रोडक्ट असेल. बॅक साइडला मिळाला की इकडचं आहे म्हणजे 50% रिटेन्शन अँड 50% इन्व्हर्जन ऑफ द कॉन्फिगरेशन हे आपल्याला बघायला मिळते. म्हणजे फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट कसा तयार झाला कळालं का. कार्बोनियम आयन आहे पॉझिटिव्हली चार्जड तो रॅपिडली अटॅच होते किंवा अटॅक्ड फ्रॉम द सेम साइड और साइड अपोजिट टू दॅट ऑफ लिव्हिंग ग्रुप बाय द न्यूक्लियोफाइल OH मायनस टू फॉर्म द प्रॉडक्ट दॅट इज टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल. म्हणजे अशा पद्धतीने हा प्रॉडक्ट आपला तयार होते. आणि लास्ट पॉईंट यामधला आहे आजच्या लेक्चरचा लास्ट पॉईंट आपण बघतोय तो म्हणजे एनर्जी प्रोफाईल डायग्राम. आता प्रोफाईल डायग्राम आहे. डायग्राम म्हणजे की आपण ग्राफ प्लॉट करणार आहे. आता इथं ग्राफ कसा प्लॉट केलाय बघा. व्हेन पोटॅन्शियल एनर्जी चेंजेस आर प्लॉटेड अगेन्स्ट और वर्सेस प्रोग्रेस ऑफ द रिॲक्शन. म्हणजे हे जे प्रोग्रेस ऑफ द रिॲक्शन आहे ते इथं आपल्या एक्स ॲक्सिसवरती आहे. पोटॅन्शियल एनर्जी आपण इकडे वाय ॲक्सिसला दाखवतोय आणि जो डायग्राम ऑब्टेन होणार आहे हे केल्यानंतर दॅट इज कॉल्ड ॲज एनर्जी प्रोफाईल डायग्राम. त्या डायग्रामला काय म्हणतोय आपण इथं एनर्जी प्रोफाईल डायग्राम म्हणते. मग आता डायग्राम कशी तयार होते बघा. या पद्धतीने डायग्राम होते. पोटॅन्शियल एनर्जी इथं आहे, रिॲक्शन कोऑर्डिनेट इथं आहे, रिॲक्टंट सुरुवातीला इथं आहेत. एका भांड्यामध्ये आपण टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड घेतलंय, एका बीकरमध्ये आपण अल्कली घेतलेली आहे. जस्ट मिक्स करू त्याच वेळेस आपला प्रॉडक्ट तयार होईल. इथं त्यांची पोटॅन्शियल एनर्जी दाखवलेली आहे. मिक्स केले की पहिल्यांदा आपल्याला 2 स्टेप 2 कर्व मिळतात. 2 आपल्याकडे काय आहेत स्टेपचं मेकॅनिझम आहे. पहिली ट्रान्झिशन स्टेट फॉर्मेशन ऑफ कार्बोनियम आयन. त्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये आपण दाखवलेला आहे तो म्हणजे प्रॉडक्ट. इथं हा प्रॉडक्ट दाखवतोय. इथं रिॲक्टंट आहे. रिॲक्टंटची पोटेन्शियल एनर्जी ऑलवेज ग्रेटर दॅन कशाची आपली प्रॉडक्टच्या पोटेन्शियल एनर्जीपेक्षा. इथं 2 स्टेप्स आपल्याला मिळालेत. हा आपण ग्राफ प्लॉट केला की मिळालं. या पद्धतीने पहिली ट्रान्झिशन स्टेट इथं आपली दुसरी ट्रान्झिशन स्टेट.
मग इथं CH3C Br प्लस OH मायनस. पोटॅन्शियल एनर्जी आणि इंटरमिडिएट कार्बोकॅटायन. बी पॉईंट दिला आपण पोटॅन्शियल एनर्जी ऑफ द प्रॉडक्ट CH3COH प्लस Br मायनस. आता हा डेल्टा ई काय आपल्याकडे E1 आहे आणि हा डेल्टा E2 आणि रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट मधला हा एन्थाल्पीचा चेंज आहे. दॅट इज कॉल्ड ॲज डेल्टा E1 डेल्टा E2 ॲक्टिवेशन एन्थाल्पीज आहेत किंवा एनर्जीज आहेत आणि डेल्टा H हीट ऑफ रिॲक्शन. म्हणजे हा ग्राफ प्लॉट केल्यानंतर आपल्याला जे SN1 मेकॅनिझम आहे त्यामध्ये लक्षात ठेवा किती ग्राफ मिळणार आपल्याला प्लॉट मिळणार आहे. ग्राफ प्लॉट केल्यानंतर इथं 2 ट्रान्झिशन स्टेट्स मिळाल्यात या पद्धतीने आहेत. हा इंटरमिडिएट इथे तयार होते हे लक्षात ठेवा. दॅट इज कॉल्ड ॲज इंटरमिडिएट. म्हणजे अशा पद्धतीचा आपला ही एनर्जी प्रोफाईल डायग्राम. मग आता ट्रान्झिशन स्टेट म्हणजे काय. मग इट इज द मेकॅनिझम in a maximum, sorry, it is a maximum, not mechanism, it is a maximum energy content. इथं मॅक्झिमम आहे लक्षात ठेवा. दॅट इज कॉल्ड ॲज मॅक्झिमम हे लक्षात ठेवा. इट इज अ मॅक्झिमम एनर्जी कंटेंट स्टेज विच इज अनस्टेबल. म्हणजे ज्या डायग्राममध्ये आपला उंचवटा आला होता त्याला आपण ट्रान्झिशन स्टेट म्हणालो. दॅट इज कॉल्ड ॲज ट्रान्झिशन स्टेट. एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन डेल्टा ई म्हणजे काय तर एनर्जी डिफरन्स बिटवीन ट्रान्झिशन स्टेट अँड रिॲक्टंट. रिॲक्टंट आणि ट्रान्झिशन स्टेटमधला जो एनर्जीचा डिफरन्स आहे जो फरक आहे दॅट इज कॉल्ड ॲज एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन. दॅट इज डेल्टा ई हे ना आपण डिनोट केलं होतं. आणि लास्ट होतं ते म्हणजे होतं डेल्टा एच दॅट इज हीट ऑफ फॉर्मेशन. म्हणजे इट इज द एनर्जी डिफरन्स बिटवीन एनर्जी ऑफ रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट. हे आपण पाठीमागे दाखवलं होतं बघा या पद्धतीचं. ठीक आहे. थँक्यू. इन नेक्स्ट लेक्चर वी हॅव टू डिस्कस SN2 reaction.